फोटोसिंथेसिस सुरू केलेलं होतं आणि मागच्या वेळेस आपण फोटोसिंथेसिसचा काय फर्स्ट व्हिडिओमध्ये फोटोसिंथेसिस काय राहतं आणि वेगवेगळ्या सायंटिस्टनी काय कंट्रीब्युशन दिलं आहे ते बघितलेलं होतं. मागच्या याच्यात आपण क्रॉस सेक्शन ऑफ लिप बघितलेलं होतं. हे त्याच पद्धतीचं आहे, फक्त थोडं वेगळं आहे. हे बघा, आपलं काय होतं, हे क्युटिकल राईट अप्पर साईडला. याच्या खाली काय होतं, एपिडर्मिस सेल. इथं दाखवलेलं नाही आहेत त्या सेल्स राईट. आणि त्याच्या नंतर हे काय आहे आपलं पॅलासेड मेसोफिल सेल्स. आपल्या ह्या ग्रीनवाल्या कोणत्या सेल्स आहेत, मेसोफिल सेल्स. आणि खालच्या येलोवाल्या पण मेसोफिल सेल्स. इथं काय आहे, मधलं आपलं पानाच्या मध्ये झायलम आणि हे खालचं ब्ल्यू कलरमध्ये फ्लोएम. रेड कलरमध्ये कोणतं आहे आपलं झायलम दाखवलं आहे आणि हे ब्ल्यू कलरमध्ये कोणतं दाखवलं आहे फ्लोएम. झायलममधून काय येतं, वाटर सक केलं जातं राईट. आणि फ्लोएममधून फूड डिस्ट्रीब्यूट केलं जातं सगळ्या पार्ट्सला प्लांटच्या. आणि खालच्या बाजूला कोणतं हे आपलं लोअर पार्ट ऑफ लीफ. इथं काय आपलं आता इथं काय हे आपलं स्टोमाटा. आणि ह्या दोन ब्ल्यू दिसतात ते काय गार्ड सेल्स आहेत. गार्ड सेल काय करतात, हे स्टोमाटाला ओपन आणि क्लोज करायचं काम करतात. आणि स्टोमाटा कशासाठी वापरलं जातं, याच्यातून ऑक्सिजन बाहेर जातो आणि कार्बन डायऑक्साईड एंट्री करतो राईट. नेक्स्ट स्लाइड. स्ट्रक्चर ऑफ मेसोफिल सेल्स. आता आपण काय बघणार आहे, मेसोफिल सेलचं स्ट्रक्चर काय आहे. आपल्याला माहिती आहे प्रत्येक प्लांट सेलमध्ये काय असतं, एक सेल वॉल राहते राईट. आउटर साईडला सेल वॉल राहते आणि सायटोप्लाझम म्हणजे त्या सेलमधलं फ्लुइड. आणि सेल वॉलच्या आधी काय राहतं, सेल वॉलच्या आतमध्ये काय राहतं, सेल मेम्ब्रेन राईट. हे ॲनिमल टिश्यू सेलमध्ये पण राहतं आणि प्लांट सेलमध्ये पण राहतं सेल मेम्ब्रेन राईट. पण आपलं सेल वॉल ॲनिमल सेलमध्ये असते का, नाही, फक्त प्लांट सेलमध्ये असते. हे आपलं क्लोरोप्लास्ट. आपण हे आहे क्लोरोप्लास्ट, ज्याच्यामध्ये काय राहतं आपलं क्लोरोफिल स्टोर ठेवलेलं राहतं राईट. आणि त्याच्यामध्ये व्हॅक्यूल ही मोकळी जागा राहते, त्याला आपण काय म्हणतो व्हॅक्यूल. इथं स्टार्च ते ठेवण्याचं काम केलं जातं. आणि हे आपलं आहे न्यूक्लियस, जिथून सगळं सेलचं काम बघितलं जातं ते काय राहतं आपलं न्यूक्लियस राईट. हे ग्रीन कलरचं डार्क ग्रीन कलरचं काय आपलं न्यूक्लियस. आणि हे जे दिसतंय 1 2 3 4 हे सगळं काय आपलं क्लोरोप्लास्ट आहे. ह्याच्यामध्ये काय राहणार आपलं क्लोरोफिल. हेच मेन आहे जे आपलं फोटोसिंथेसिसचं काम करतंय राईट. आणि येलो कलरचं आपलं काय आहे, हे सगळं आहे सायटोप्लाझम. आणि सायटोप्लाझमच्या वर थोडं हे दिसतंय नाही बाउंड्रीच्या आसपास, हे काय आपलं सेल मेम्ब्रेन. आणि सगळ्यात बाहेरच्या बाजूला काय हे आपलं सेल वॉल राईट. सेल वॉल कोणत्या याच्यामध्ये राहते, फक्त प्लांट सेलमध्ये. आणि सेल मेम्ब्रेन प्लांट सेलमध्ये पण असतं आणि ॲनिमल सेलमध्ये पण असतं. आणि हे न्यूक्लियस जे काय काम करतं, हे डार्क ग्रीन कलरचं काय आपलं न्यूक्लियस काय काम करतं, सगळं जे ॲक्शन होणार इथं ते सगळं कोऑर्डिनेट करायचं काम काय करतं, न्यूक्लियस करतं. आपली नेक्स्ट स्लाइड, क्लोरोप्लास्ट. आता आपण क्लोरोप्लास्टबद्दल माहिती बघणार आहोत. द मेसोफिल सेल्स आर सेल्स इन द लीव्स हॅव लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट. आपण मागच्या याच्यात बघितलं होतं, खूप सारे क्लोरोप्लास्टच्या बॉडीज होत्या तिथं राईट, येलोविश ग्रीन कलरमध्ये. युजली द क्लोरोप्लास्ट अलाइन देमसेल्फ अलॉंग द वॉल्स ऑफ मेसोफिल सेल्स. जे मेसोफिल सेल्सचे वॉल्स आहेत ना, त्याच्या भोवती क्लोरोप्लास्ट आपल्याला स्वतःला अलाइन करतं, सच दॅट दे गेट ऑप्टिमम क्वांटिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. काय करता येते स्वतःला अलाइन, कशा पद्धतीने करतं स्वतःला अलाइन, की जास्तीत जास्त होईल तितका सूर्यप्रकाश त्याला भेटला पाहिजे राईट. आणि मेसोफिल सेल्समध्ये क्लोरोप्लास्ट कुठं असतं आपलं मेसोफिल सेल्समध्ये. आणि ते म्हणजे एका मेसोफिल सेलमध्ये खूप सारे लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट असतात. आणि ते कशाला अलाइन असतात, वॉल्स ऑफ मेसोफिल सेल्सला. का अलाइन झालेले असतात मेसोफिल सेलच्या वॉलला, कारण त्यांना ऑप्टिमम क्वांटिटी ऑफ इन्सिडेंट लाईट भेटला पाहिजे त्याच्यामुळे. विदिन द क्लोरोप्लास्ट देर इज मेम्ब्रेनस सिस्टीम consisting of grana
द स्ट्रोमा लॅमिली अँड द मॅट्रिक्स स्ट्रोमा. हे आता मी पुढच्या वेळेस सांगतो, म्हणजे पुढच्या स्लाईडमध्ये सांगतो तुम्हाला. ग्राना काय आहे, स्ट्रोमा लॅमिली काय आहे, मॅट्रिक्स स्ट्रोमा काय आहे, थायलॉकॉइड काय आहे, हे सगळं पुढच्या स्लाईडमध्ये समजून जाईल. देर इज अ क्लिअर डिव्हिजन ऑफ लेबर विदिन अ क्लोरोप्लास्ट. The membrane system is responsible for trapping the light energy and also for synthesis of ATP and NADHP. त्याचं मेम्ब्रेन काय काम करतं क्लोरोप्लास्टचं, ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, आपली लाईट एनर्जी ट्रॅप करण्यासाठी. आणि कशाचं सिंथेसिस करतं आउटर बॉडी जी क्लोरोप्लास्टची, ते काय सिंथेसिस करते ATP आणि NADHP. ATP काय आपलं ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. इन स्ट्रोमा enzymatic reaction synthesis sugar which in turn forms a starch. स्ट्रोमामध्ये काय होतं, एन्झायमॅटिक रिॲक्शन होतात आणि शुगरचं शुगर सिंथेसाइज केले जाते, म्हणजे शुगर बनवले जाते. कशामध्ये बनवले जाते, स्टोमामध्ये बनवले जाते. स्ट्रोमा काय ते पण सांगतो तुम्हाला पुढं. विच इन टर्न फॉर्म द स्टार्च. राईट, शुगरपासून काय फॉर्म केलं जातं, स्टार्च फॉर्म केलं जातं. आपण मागच्या याच्यात बघितलं होतं शुगर कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर केले जाते. शुगर म्हणजे काय आपलं ग्लुकोज. राईट, ग्लुकोज म्हणजे कार्बोहायड्रेट्स. आणि कार्बोहायड्रेट्स सेल्समध्ये म्हणजे प्लांट सेल्समध्ये कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर केले जातात, स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर केले जातात. राईट, हे आपलं तुमच्या बुकमध्ये दिलेली डायग्राम आहे. हे बघा, हे आपलं आउटर मेम्ब्रेन, ज्याच्यावर कशाचं सिंथेसिस होतं, ATP आणि NADHPचं सिंथेसिस होतं. डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. हे काय आपलं क्लोरोप्लास्ट हे क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर आहे आणि हे डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. हे बाहेरचं जे आहे ते आउटर मेम्ब्रेन आणि त्याच्या खाली आज जी काळी लाईन आहे ना, ते आपली इनर मेम्ब्रेन. आणि हे आपले जे आहेत ना, ह्या हिरव्या एकावर एक ठेवलेले, राईट, त्यांना आपण ग्रॅना म्हणतो. हे पूर्णचं पूर्ण स्ट्रक्चर आहे ना, हिरो एकावर एक ठेवलेले. राईट, हे 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे सगळे या कंप्लीट याला आपण काय म्हणतो, ग्रॅना. राईट, आणि हे जे सिंगल आहेत ना ठेवलेले एकमेकावर, हे सिंगल बॉडी, त्याला काय म्हणतो आपण, थायलॉकॉइड्स. राईट, आणि जो या सगळ्या बाहेरचा जो पोर्शन आहे ना, हा पोर्शन, हा मोकळी जागा याच्या भोवती, याला काय म्हणतो आपण, स्ट्रोमा. या सगळ्या भोवती जी मोकळी जागा आहे त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रोमा. आणि याच्यामध्ये अजून रायबोझोम असतात आणि स्टार्च ग्रॅन्युल, राईट, तयार झालेलं स्टार्च आणि लिपिड ड्रॉपलेट्स असतात. त्याच्यामध्ये स्वतःचा DNA पण असतो, कारण ही एक सेमी ऑटोनॉमस बॉडी आहे. स्वतःचं काम थोड्याफार प्रमाणात स्वतः बघून घेते ही बॉडी. म्हणजे आपलं जे क्लोरोप्लास्ट सेल आहे ते स्वतःच काम थोड्याफार प्रमाणात स्वतः बघून घेतं, त्याच्यामुळे त्याचा स्वतःचा DNA असतो त्याच्यामध्ये. आणि हे मेन काय येतं आपलं, हे जे आहेत ना, हे डिस्क एकावर एक ठेवलेल्या, हे सिंगल डिस्कला काय म्हणतो आपण, थायलॉकॉइड म्हणतो. आणि या सगळ्या डिस्कचं मिळून काय बनतं, आपलं ग्रॅना बनतं. राईट, आणि या डिस्कला जे कनेक्ट करतं, हे बघा, हे कनेक्टेड आहे ना, हे या पद्धतीने कनेक्टेड, यांना काय म्हणतो आपण, स्ट्रोमा लॅमेली. राईट, नेक्स्ट स्लाइडवर बघूया आता. हे बघा, हे जी मोकळी जागा आहे ना, हे बघा, हे काय आपलं आउटर मेम्ब्रेन, हे बाहेरचं मेम्ब्रेन, आणि त्याच्यामध्ये इनर मेम्ब्रेन. हे कसं आहे, डबल मेम्ब्रेन. हे बघा, 3D मध्ये क्लोरोप्लास्ट अशा पद्धतीने दिसतं. राईट, आपल्याला काय माहिती आहे, ते एक डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. या बाहेरचं जे मेम्ब्रेन आहे ते आउटर मेम्ब्रेन, आणि हे जे मधलं आहे ते आहे आपलं इनर मेम्ब्रेन. राईट, आणि स्ट्रोमा म्हणजे काय, जी मोकळी जागा आहे ना, ही लाईट ब्ल्यू कलरची, राईट, ती आहे आपली स्ट्रोमा. हे झालं आपलं डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. ह्या जे एकावर एक डिस्क ठेवलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो, थायलॉकॉइड्स. हे सिंगल डिस्क आहे, त्यांना काय म्हणणार, थायलॉकॉइड्स. राईट, थायलॉकॉइड. आणि ग्रॅनम काय आहे, हे ग्रॅनम काय आपलं पूर्ण जो बंच आहे आपल्या थायलॉकॉइडचा, त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅनम. आणि ह्या ज्या एकमेकाला थायलॉकॉइड कशाने कनेक्ट आहे, त्याला हे जे कनेक्शन आहे थायलॉकॉइडचं एकमेकासोबत, याला काय म्हणतो आपण, या स्ट्रक्चरला लॅमेला. राईट, हे आपलं डबल मेम्ब्रेन, हे आउटर मेम्ब्रेन, हे आपलं इनर मेम्ब्रेन. आणि जी मोकळी जागा आहे ती आपलं काय झालं, स्ट्रोमा. ही कंप्लीट लाईट ब्ल्यू कलरची जी मोकळी जागा आहे ते झालं आपलं स्ट्रोमा. थायलॉकॉइड काय आपल्या एकावर एक ठेवलेल्या डिस्क. राईट, आणि हे जे ह्या डिस्कला जोडणारं स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणणार आपण, लॅमेली.
हे बघा ते दाखवलं आहे. हे आउटर मेम्ब्रेन, हे आपलं इनर मेम्ब्रेन, आणि ह्या मोकळी जागा म्हणजे आपली स्ट्रोमा. थायलॉकॉइड काय आहे आपल्या डिस्क, हे सिंगल डिस्क म्हणजे थायलॉकॉइड. आणि हे कंप्लीट स्ट्रक्चर बंच ऑफ, हे थायलॉकॉइडला काय म्हणतो आपण, ग्रॅनम. आणि हे जे कनेक्शन आहे आपलं दोन ग्रॅनममधलं, त्याला काय म्हणतो आपण, लॅमेला. राईट. आता प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. याच्यामध्ये काय, दोन टाईपच्या रिॲक्शन आहे फोटोसिंथेसिसमध्ये, लाईट डिपेंडंट रिॲक्शन आणि लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन. लाईट डिपेंडंट रिॲक्शन कोणत्या आहेत, ज्या लाईट असल्यावरच होतात, लाईटच्या सान्निध्यात, म्हणजे ज्या ॲक्शन घडण्यासाठी लाईटची गरज असते, त्या झाल्या आपल्या लाईट डिपेंडंट रिॲक्शन. राईट, ह्या झाल्या लाईट डिपेंडंट रिॲक्शन, ज्यांना घडून येण्यासाठी लाईटची गरज असते. आणि लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन कोणत्या, ज्या घडण्यासाठी लाईटची गरज नसते, मग त्या लाईटमध्येही घडू शकतात किंवा जेव्हा लाईट नसतं त्यावेळेसही घडतात. म्हणजे ह्या दोन्ही ठिकाणी घडतात. लाईट असल्यावरही घडत असतात. लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन कधी कधी होतात, लाईट असल्यावरही घडत असतात आणि लाईट नसल्यावरही घडत असतात, कारण त्या लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन आहेत. राईट. आणि लाईट डिपेंडंट रिॲक्शन फक्त कधी होतात, ज्यावेळेस लाईट आहे, सनलाईट असतो त्यावेळेसच काय होतं, लाईट डिपेंडंट रिॲक्शन होत असतात. लाईट रिॲक्शनमध्ये काय होतं, फोटो फॉस्फोरायलेशन होतं आहे. राईट. लाईटचा वापर करून ADP पासून काय बनतं, आपलं ATP बनतं. आणि लाईट इंडिपेंडंट रिॲक्शनमध्ये काय होतं, डार्क रिॲक्शन, केल्विन सायकल आणि C3 सायकल. अजून एक C4 सायकल आहे. C4 सायकल कुठं घडून येते, जिथं पाण्याची कमी आहे. राईट, त्या जागेवर आपली C4 सायकल घडून येते. तर मग फोटोसिंथेसिसमध्ये कोणत्या कोणत्या रिॲक्शन आहेत, लाईट डिपेंडंट रिॲक्शन, ज्या लाईटवर डिपेंड आहेत, आणि लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन, ज्यांना लाईटची गरज नाही आहे. लाईट डिपेंडंट रिॲक्शन कधी होतात, ज्यावेळेस सनलाईट असतो त्यावेळेस होतं. आणि लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन कधी होतात, ज्यावेळेस सनलाईट असतो आणि ज्यावेळेस सनलाईट नसतो, दोन्ही वेळेस लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन घडत असतात. लाईट डिपेंडंट रिॲक्शनमध्ये काय होतं, ADP पासून ATP बनतं, फोटो फॉस्फोरायलेशन होतं. फोटोचाच अर्थ होतो लाईट. आणि लाईट इंडिपेंडंट रिॲक्शनमध्ये काय कोणत्या कोणत्या सायकल होतात, एक डार्क रिॲक्शन आहे, एक केल्विन सायकल आहे, आणि एक C3 सायकल आहे, ज्या लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन. राईट. Photosynthesis. The former set of reactions, since they are directly light driven, are called light reactions. ज्या रिॲक्शन्स आहेत ज्यांना डायरेक्टली लाईट ड्रिव्हन आहेत, म्हणजे ज्या लाईटमुळंच घडून येतात, ज्यांना घडण्यासाठी लाईटची गरज असते, त्यांना आपण काय म्हणतो, लाईट रिॲक्शन्स. राईट. किंवा लाईट डिपेंडंट रिॲक्शन. फोटोकेमिकल रिॲक्शन, फोटो म्हणजे सनलाईट, आणि केमिकल म्हणजे फोटो आणि केमिकल रिॲक्शन, ज्या रिॲक्शन घडण्यासाठी सनलाईटची गरज असते, त्यांना आपण काय म्हणतो, लाईट डिपेंडंट रिॲक्शन. The latter are not directly light driven but are dependent on the product of light reactions. म्हणजे ज्या बाकीच्या लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन आहेत त्यांना लाईटची गरज नसते, पण त्या कशावर डिपेंड आहेत, जे लाईट रिॲक्शन होतात त्याचाच वापर करून, म्हणजे लाईट रिॲक्शनचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यापासूनच ते पुढं कॅरी आउट होतात, लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन. जर लाईट डिपेंडंट रिॲक्शन नाही झाले तर लाईट इंडिपेंडंट रिॲक्शनसुद्धा होऊ शकत नाही. ज्या आपल्या लाईट रिॲक्शन आहेत, म्हणजे ज्या लाईट डिपेंडंट रिॲक्शन आहेत त्यांना सनलाईटची गरज असते, पण ज्या लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन आहेत त्यांना कशाची गरज असते, जे आपले लाईट डिपेंडंट रिॲक्शनपासून प्रोडक्ट बनतात त्यांच्यापासूनच त्या पुढं कॅरी आउट होतात. कोणते कोणते प्रोडक्ट आहे, ATP आणि NADHP लागतं त्यांना. Hence to distinguish the latter they are called by convention as a dark reaction. मग आता दुसऱ्याला कसं आपण पहिल्यापासून वेगळं ओळखणार, म्हणजे लाईट इंडिपेंडंट रिॲक्शनला आपण अजून काय म्हणतो, डार्क रिॲक्शन. पण त्या डार्कमध्येच घडून येतं असं काही नाही आहे. ज्या लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन आहे त्या फक्त डार्कमध्येच नाही घडत, त्या लाईटमध्येही घडतात आणि डार्कमध्येही घडून येतात. फक्त त्यांना लाईटची गरज नसते, त्यांना कशाची गरज असते, ज्या लाईट रिॲक्शनमध्ये आपले प्रोडक्ट तयार झाले त्यांची गरज असते. राईट. However, this should not be constructed to mean that they occur in darkness or they are not light dependent. राईट. म्हणजे कसं आहे, याचा अर्थ असं नाही होत की ते फक्त डार्कनेसमध्ये होतात, म्हणजे अंधार असल्यावरच होतात असं काही नाही. डार्क रिॲक्शन म्हणजे आपल्याला वाटतं लगेच अंधार झाला तरच त्या कॅरी आउट होणार, असं काही नाही. डार्क रिॲक्शन म्हणजे ज्या लाईटवर डिपेंड नाही आहेत, ज्यांना लाईटची गरज नाही,
म्हणजे मग त्या काय होतात, लाईट असल्यावरही होतात आणि लाईट नसल्यावरही होतात. पण मग त्या म्हणजे डायरेक्टली नाही, पण इनडायरेक्टली कशावर डिपेंडंट आहेत, लाईटवर डिपेंडंट आहेत. कारण जे लाईट डिपेंडंट रिॲक्शनवरून जे आपले प्रोडक्ट तयार होतात त्यांचाच वापर करून त्या कॅरी आउट होतात, लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन पुढं कॅरी आउट होतात. राईट. आता ह्या पद्धतीच्या रिॲक्शन आहेत त्या या पुढं बघूया. हे लाईट रिॲक्शन कुठं होते आपले, जे आपले थायलॉकॉइड्स आहेत, एक डिस्कला काय म्हणतो आपण, थायलॉकॉइड, आणि कंप्लीट सेट हा जो बंच आहे थायलॉकॉइडचा त्याला काय म्हणतो आपण, ग्रॅनम. राईट. ह्या ज्या लाईटचा वापर करून कुठं रिॲक्शन होतात, थायलॉकॉइडमध्ये होतात. राईट. याच्यापासून ATP बनतं आणि ते पुढं केल्विन सायकलमध्ये वापरलं जातं. लाईट रिॲक्शन कुठं होतात, थायलॉकॉइड म्हणजे ग्रॅनममध्ये. आणि ज्या डार्क रिॲक्शन आहेत म्हणजे ज्या लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन आहेत त्या कुठं कॅरी आउट होतात, त्या स्ट्रोमामध्ये. स्ट्रोमा काय आपली जी मोकळी जागा आहे ना, राईट, जी प्लास्टमधली मोकळी जागा आहे कंप्लीट, तिला काय म्हणतो आपण, स्ट्रोमा. आणि त्याच्यामध्ये पुढं रिॲक्शन काय काय होतात, कॅल्विन सायकलमध्ये काय होतं, शुगर बनते आणि CO2 पासून शुगर बनते. आणि लाईट रिॲक्शनमध्ये काय होतं, H2O पासून O2 रिलीज केलं जातं. राईट. मग त्याच्यात ATP ते बनतात, NADH बनतात, NADPH2 बनतात, ते कॅल्विन सायकलमध्ये वापरलं जातात. राईट. त्या सगळ्या रिॲक्शन आपण पुढं बघणार आहोत. टाइप्स ऑफ पिगमेंट्स इन्व्हॉल्ड इन फोटोसिंथेसिस. आता आपण काय बघणार आहोत, जे पिगमेंट्स इन्व्हॉल्ड असतात फोटोसिंथेसिस ते किती टाईपचे आहेत, कोणते कोणते पिगमेंट्स फोटोसिंथेसिसमध्ये इन्व्हॉल्ड असतात. म्हणजे आपले क्लोरोफिलचे कोणते कोणते टाईप्स आहेत हे आपण बघणार आहोत. A chromatographic separation of the leaf pigment shows that the color that we see in leaves is not due to single pigment but due to 4 pigments. क्रोमॅटोग्राफिक सेपरेशन म्हणजे काय, आपण एक पेपर राहतो क्रोमॅटोग्राफ, त्याच्यावर आपलं जर टाकलं म्हणजे याचा रस टाकला पानाचा, त्याच्यात वेगवेगळे कलर दिसतात. तर मग त्याच्यावर त्यांनी काय शोध लावला आहे की जे आपल्या ह्या कलर आहे आपला लिप, जो आपला पानाचा कलर आहे म्हणजे लिपचा कलर आहे, तो फक्त एका सिंगल पिगमेंटमुळे नाही तर ते 4 पिगमेंट आहेत ज्याच्यामुळे तो पानाला कलर भेटलेला आहे. राईट. ते कोणते कोणते पिगमेंट्स आहेत, क्लोरोफिल A. राईट. हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पिगमेंट आहे. क्लोरोफिल A काय मोस्ट इम्पॉर्टंट पिगमेंट आहे. ते कशामध्ये अवेलेबल असतं, ते जेवढे फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम आहे जे लाईटचा वापर करून आपलं स्वतःचं अन्न बनवतात त्यांच्या सगळ्यांमध्ये अवेलेबल असतं कोणतं, क्लोरोफिल A. राईट. ते कोणत्या कलरचं असतं, ते ब्राईट आणि ब्ल्यू ग्रीन. राईट. आपण जो ग्रीन कलर बघतो ना मोस्टली, तो कशामुळे आलेला असतो, ह्या क्लोरोफिल A मुळे आलेला असतो. राईट. आणि आता क्लोरोफिल B, ते कोणत्या कलरचं असतं, येलोविश ग्रीन. राईट. येलो ग्रीन कलरचं असतं क्लोरोफिल B. क्लोरोफिल B जास्त करून कोणतं आढळतं, ग्रीन अल्गी आणि जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्येच आढळतं. राईट. क्लोरोफिल A सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये, जे फोटोसिंथेसिस करणारे ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये जवळपास सगळ्यांमध्ये सापडतं. आणि जे आपलं क्लोरोफिल B आहे ते फक्त जे ग्रीन अल्गी आणि प्लांट्स आहेत त्यांच्यामध्येच आढळून येतं. राईट. त्यांच्यामध्येच सापडतं. झॅन्थोफिल कोणत्या कलरचं असतं, येलो कलरचं. राईट. झॅन्थोफिल कोणत्या कलरचं असतं, येलो कलरचं. आणि लास्टमध्ये कोणतं आहे आपलं, कॅरोटेनॉइड्स. राईट. कॅरोटेनॉइड्स म्हणजे आपलं येलो आणि येलो ऑरेंज कलरचं असतं, येलो टू येलो ऑरेंजपर्यंत जे कलर आहेत त्या कलरमध्ये आपल्याला कोणतं भेटतं, कॅरोटेनॉइड्स. जे आपलं गाजर असतं ना त्याचा जो कलर असतो त्या पद्धतीचा याचा कलर असतो कॅरोटेनॉइड्सचा. राईट. याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट कोणते आहेत, क्लोरोफिल A इम्पॉर्टंट आहे. बाकीचे जे आहेत क्लोरोफिल B, झॅन्थोफिल आणि कार्टिनॉइड्स हे काय सगळे ॲसेसरी पिगमेंट आहेत. आणि क्लोरोफिल A काय आहे आपलं नेसेसरी पिगमेंट, ज्याची गरज असते म्हणजे असतेच. आणि हे बाकीचे क्लोरोफिल B, झॅन्थोफिल आणि कार्टिनॉइड्स काय आहेत, हे ॲसेसरी पिगमेंट आहेत, जे कशासाठी लागतात, जे जास्त जर लाईट असला एखाद्या ठिकाणी तर मग त्याच्यात क्लोरोफिल A थोडं डॅमेज होऊ शकतं. त्याच्यापासून वाचवण्यासाठी हे झॅन्थोफिल आणि कॅरोटेनॉइड्स वापरले जातात. राईट. हे कोणते आहेत,
क्लोरोफिल ए काय आपलं ॲसेसरी पिगमेंट, आणि हे बाकीचे 3 क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल आणि कॅरोटेनॉइड्स कोणते आहेत आपले? आपलं नेसेसरी पिगमेंट कोणतं आहे? क्लोरोफिल ए, आणि क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल आणि कॅरोटेनॉइड्स काय आहे आपले? ॲसेसरी पिगमेंट, राईट. आता हे लाईट ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा दाखवलेला आहे कोणत्या लाईटमध्ये, आणि हे कोणत्या वेव्हलेंथमध्ये जास्तीत जास्त म्हणजे आपलं कोणतं पिगमेंट जास्तीत जास्त लाईट कोणत्या, म्हणजे कोणतं पिगमेंट जास्तीत जास्त कोणत्या कलरचं लाईट आणि कोणत्या वेव्हलेंथचं लाईट हे ॲब्झॉर्ब करू शकतं हे दाखवलेलं आहे. हे बघा, हे आपलं क्लोरोफिल ए, राईट. कोणत्या कलरचं आहे आपलं क्लोरोफिल ए? हे आहे आपलं ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेलं आहे, राईट. हे जी ब्ल्यू कलरचं लाईन आहे ना, ते आहे आपलं क्लोरोफिल ए. याच्यामध्ये काय होतं आहे, जे 400 नॅनोमीटर, राईट. नॅनोमीटर म्हणजे काय? 10⁻⁹ याला काय म्हणतो आपण? नॅनोमीटर. आणि 400 नॅनोमीटरवर 400 नॅनोमीटरच्या पुढं जवळपास हे सगळ्यात जास्त ॲब्झॉर्ब करतं, राईट. जर 400 नॅनोमीटरची लाईट वेव्ह जर आली तर जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब करतं कोणतं? क्लोरोफिल ए. त्याच्यानंतर याचं काम कमी कमी होत जातं. जसं 400 नॅनोमीटरच्या पुढं वेव्हलेंथ जात जाते तसं हे ॲब्झॉर्ब करणं कमी कमी करत जातं क्लोरोफिल ए. त्याच्यानंतर जवळपास एंड होऊन जातो त्याचा ॲब्झॉर्प्शनचा. त्याच्यानंतर पुढं बघा 600 जवळपास 700 नॅनोमीटर, राईट. त्याच्या आसपास परत पीक गाठतं, म्हणजे जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब करतं, आणि परत पुढं गेल्यावर कमी कमी होत जातं. म्हणजे जर याला क्लोरोफिल एला, हे ब्ल्यू कलरचं, त्याला जर 400 नॅनोमीटरचं जर लाईट भेटला तर जास्तीत जास्त लाईट ॲब्झॉर्ब करतं. पण जसं जसं लाईटची वेव्हलेंथ वाढत जाते ना, तसं तसं त्याची ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी, क्लोरोफिल एची ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी काय होत जाते? कमी कमी, आणि नंतर हे लास्टला येऊन जाते, राईट. म्हणजे काही जास्त ॲब्झॉर्ब करत नाही 500 आणि 600 नॅनोमीटरच्या आसपास. पण जसं जसं ते 700 नॅनोमीटर, राईट, हे 700 नॅनोमीटरच्या आसपास येतं तर परत आपलं जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब करतं, राईट. आता क्लोरोफिल बी कोणत्या कलरमध्ये दाखवलं आहे त्यांनी? आपला जो ग्रीन कलर आहे त्याच्यामध्ये काय दाखवलं आहे? क्लोरोफिल बी. याच्यामध्ये काय होतं आहे? हे बघा, पीक कुठं गाठतं आहे ते? 400 नॅनोमीटरपासून जर वेव्हलेंथपासून काय होतं आहे ते वाढत वाढत जातं आहे त्याचं, म्हणजे जास्तीत जास्त ॲब्झॉर्प्शन पॉवर दाखवत आहे. पण 450च्या आसपास मॅक्झिमम, म्हणजे मॅक्स पॉवर जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब करतं आहे, म्हणजे मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन कुठं आहे? 450च्या आसपास, राईट. हे मिडल आलं आहे ना. 450 नॅनोमीटरच्या वेव्ह जर आल्या तर मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन करतं आहे. पण त्याच्या पुढं गेल्यावर काय होतं आहे? कमी कमी. 500च्या आसपास काय झालं? एकदम खालच्या बाजूला निघून गेलं आहे. आणि 500 to 700च्या आसपास जवळपास, राईट. 600च्या मध्ये कम्प्लिटली डाऊन झाले, म्हणजे ॲब्झॉर्प्शन पॉवरच नाही आहे. जर याला 500 आणि 600 नॅनोमीटरची वेव्हलेंथ जर भेटत असली तर ते ॲब्झॉर्ब करू शकत नाही ते क्लोरोफिल बी. आणि परत पीक कुठं गाठतं आहे? 700 नॅनोमीटरच्या आसपास पीक गाठतं आहे, राईट. पण खूप छोटा आहे. मग याला जास्तीत जास्त वेव्हलेंथ कुठली पाहिजे? 450 नॅनोमीटरच्या आसपास जर असली तरच ॲब्झॉर्ब करू शकतं ते जास्तीत जास्त. कोणतं? आपलं क्लोरोफिल बी. आता लास्ट कोणतं दाखवलं इथं? आपलं कॅरोटेनॉइड्स, राईट. एक बघा, येलो लाईन आपली हे आहे आपली कॅरोटेनॉइड्स. हे काय करतं? हे काय एवढं नाही, हे जवळपास 400 to 500च्या दरम्यान जरा बरं दाखवतं आहे. 450च्या आसपास आणि 500च्या आसपास याची पीक आहे. म्हणजे 450 आणि 500च्या आसपासची जर वेव्हलेंथ भेटली याला तर हे मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन करतं आहे त्याचं, राईट. आणि त्याच्यानंतर मग ॲब्झॉर्प्शन पॉवरच कमी होऊन जाते याची. 500च्या वर जर वेव्हलेंथ आली तर काय करतं आहे? 0 होऊन जाते ॲब्झॉर्प्शन पॉवर याची. आपलं क्लोरोफिल हे मॅक्झिमम पॉवर कुठं दाखवतं आहे? हे काय आपलं 400 नॅनोमीटरच्या थोडं पुढे आणि 700 नॅनोमीटरच्या आसपास, राईट. 680 आणि 700 नॅनोमीटरच्या आसपास क्लोरोफिल हे मॅक्झिमम पॉवर दाखवतं आहे. आणि जे आपलं क्लोरोफिल बी आहे ते कुठं दाखवतं आहे? हे ग्रीन कलरचं हे दाखवतं आहे 450च्या आसपास, राईट. 450 नॅनोमीटरची वेव्हलेंथ जर भेटत असली तर हे मॅक्झिमम ॲब्झॉर्ब करू शकतं. त्याच्या पुढे जर जसं जसं वेव्हलेंथ वाढत जाते तसं ॲब्झॉर्प्शन पॉवर कमी होऊन जाते.
आणि परत पीक कुठे येतो याचा 700च्या 700च्या आसपास, राईट, 700च्या अलीकडं 700पर्यंत परत त्याची पॉवर झिरो होऊन जाते ॲब्झॉर्प्शनची. आणि आपलं कॅरोटिनॉइडचं काय आहे, 500पर्यंतच पॉवर आहे. 500च्या पुढे गेलं की हे ॲब्झॉर्ब करू शकत नाही, राईट. आता हे बघा, रेट ऑफ फोटोसिंथेसिस मेजर्ड बाय O2 रिलीज. आणि जर O2च्या रिलीजवरून आपलं फोटोसिंथेसिसचा रेट मोजायचा आहे तर मग हे क्लोरोफिल एसाठी आहे. हे पुढे एक्सप्लेन करतो मी, राईट. आणि हे दोन्ही जे आपले ग्राफ आहेत त्याच्यात हे करून दाखवलेत, सुपर इम्पोज करून दाखवलेत क्लोरोफिल एसाठी. जर आपल्याला 400 नॅनोमीटरच्या आसपासची जर वेवलेंथ भेटत असली तर हे काय करतं, मॅक्झिमम O2 रिलीज करतं आहे. त्याच्यानंतर 500पर्यंत ठीक आहे, पण त्याच्यानंतर 500च्या पुढं जसं जात आहे तसं हे बघा 550च्या आसपास याची स्ट्रेंथ एकदम कमी होऊन जाते O2 रिलीज करायची, ऑक्सिजन रिलीज करण्याची. त्याच्यानंतर 600पासून परत 600 नॅनोमीटरपासून त्याची परत स्ट्रेंथ वाढते आणि पीक कुठे येतो आहे 680च्या आसपास, राईट. इथं 680च्या आसपास पीक येतो आहे आणि 700च्या नंतर परत त्याची पॉवर पूर्णची पूर्ण निघून जाते. म्हणजे आपलं O2 कुठं जास्तीत जास्त रिलीज करतं आहे क्लोरोफिल, हे 400 420च्या आसपास, 430च्या आसपास, राईट, 400च्या पुढं. आणि जसं ते त्याच्या पुढं जातं आहे त्या वेवलेंथच्या तसं त्याची O2 रिलीज करण्याची पॉवर कमी कमी होत जाते आणि हे जवळपास 550च्या आसपास जवळपास खूप कमी होऊन जाते, राईट. आणि परत 550च्या पुढं जसं जसं वेवलेंथ भेटत जाते तसं त्याची O2 रिलीज करण्याची पॉवर अजून वाढत जाते. आणि हे इथं 700च्या आसपास 680च्या आसपास काय होते, मॅक्झिमम पॉवरला पोहोचतं आहे. आणि परत पुढं वेवलेंथ भेटायला लागल्यावर पुढच्या वेवलेंथमध्ये अजून कमी कमी होत जाते आणि 700च्या आसपास एकदम झिरो होऊन जाते O2 रिलीज करण्याची पॉवर क्लोरोफिल एची, राईट. आता हे बघा, दोन्ही मॅप सुपर इम्पोज करून दाखवलेत. क्लोरोफिल एची पॉवर कुठं मॅक्झिमम आहे, हे बघा दोन्ही 400च्या थोडं पुढं 430 420च्या आसपास मॅक्झिमम पॉवर दाखवतात. म्हणजे O2 पण रिलीज मॅक्झिमम होतो आहे आणि लाईट ॲब्झॉर्ब पण मॅक्झिमम होतं आहे 430च्या आसपास, 420 430, राईट. आणि पुढं जसं जसं 550पर्यंत जात आहे ऑक्सिजन वेवलेंथ जाते तसं ऑक्सिजन रिलीज कमी कमी होत जातं आहे 550पर्यंत. आणि इथं काय होतं आहे, 500च्या अलीकडंच जे आपलं लाईट ॲब्झॉर्प्शनची कॅपॅसिटी आहे ती खूप कमी होऊन जाते, डाऊन होऊन जाते. आणि परत 600पासून उठायला सुरुवात करते आणि ही 680 आणि 670 680च्या आसपास मॅक्झिमम पीकवर पोहोचते. कशाची पॉवर, लाईट ॲब्झॉर्ब करण्याची. आणि परत 700पर्यंत एकदम डाऊन होऊन जाते. तसंच आहे ऑक्सिजन रिलीज करण्याची पॉवर पण 680च्या आसपास मॅक्झिमम राहते आणि 700पर्यंत एकदम डाऊन होऊन जाते, राईट. हे आहेत आपले. नेक्स्ट हे बघा, ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट बाय क्लोरोप्लास्ट पिगमेंट. आता हे बघा, हे खाली लाईटचं स्पेक्ट्रम दाखवलं आहे. ज्यावेळेस याला क्लोरोफिल हे कोणतं आहे आपलं, हे जे आपलं ग्रीन कलरची लाईन आहे, राईट, हे आकाशी कलरची थोडी ग्रीन आकाशी, ह्या पद्धतीच्या लाईटमध्ये काय कलरमध्ये आपलं काय दाखवलं, क्लोरोफिल आहे. हे जसं 400च्या आसपास जात आहे बघा, 400च्या जसं जसं पुढं जात आहे तसं तसं त्याची ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी वाढत जाते. याच्यामध्ये कोणता कलर आहे हा, व्हिक ब्युअरमधला कोणता कलर आहे हा, ही व्हिक ब्युअरची आपली पट्टी समजा. तर व्हायोलेटच्या आसपास जर व्हायोलेटचा जर कलर असला, व्हायोलेट कलर असला, ही वेवलेंथ म्हणजे 430च्या आसपास, म्हणजे व्हायोलेट कलरच्या रेंजमध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी राहते कशाची, क्लोरोफिल याची लाईट ॲब्झॉर्ब करण्याची. त्याच्यानंतर जसं जसं पुढं कलर बदलत जातो म्हणजे वेवलेंथ वाढत जाते तसं त्याची लाईट ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी कमी कमी होत जाते. आणि परत हे बघा, जवळपास 630च्या आसपास, 640 630 650च्या आसपास परत त्याची कॅपॅसिटी वाढत वाढत जाते आणि 680च्या आसपास मॅक्झिममपर्यंत पोहोचते क्लोरोफिल याची कॅपॅसिटी. त्यावेळेस कोणता कलर असतो, कोणत्या कलरच्या बँडमध्ये, रेड कलरच्या बँडमध्ये, राईट. जर रेड कलरचा लाईट जर पडत असला किंवा व्हायोलेट कलरचा राईट, लाईट कोणत्या कोणत्या कलर पाहिजे, व्हायोलेट किंवा रेड कलरचा जर लाईट पडत असला, राईट, तर मॅक्झिमम कॅपॅसिटी कशाची राहते, क्लोरोफिल याची. क्लोरोफिल मॅक्झिमम कशात दाखवतो, व्हायोलेट किंवा रेड कलरमध्ये मॅक्झिमम
लाईट ॲब्झॉर्ब करतं. म्हणजे जर त्याच्यावर व्हायोलेट कलरची किंवा रेड कलरची जर लाईट पडली तर मॅक्झिमम लाईट ॲब्झॉर्ब करतं. आपण मागे एक एक्सपेरिमेंट बघितला होता बघा, ज्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं हे घेतलं होतं सस्पेन्शन आणि त्याच्यात एक अल्गी टाकली होती, ग्रीन अल्गी, आणि तिच्यावर प्रिझममधून लाईट टाकला होता. तर मग कोणत्या याच्यामध्ये आणि ऑक्सिजन रिलीज बघितला होता, कुठं होतं? तर मग जिथं बॅक्टेरिया जास्त जमा होतात त्या कलरच्या स्पेक्ट्रममध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन रिलीज होतं असं त्यांनी सांगितलं होतं. तर मग जास्तीत जास्त बॅक्टेरिया कुठं जमा झाले होते, कोणत्या लाईटच्या स्पेक्ट्रममध्ये जमा झाले होते? आपले व्हायोलेट आणि रेड कलरच्या. तर मग इथं तेच आहे बघा, क्लोरोफिल हे जास्तीत जास्त लाईट ॲब्झॉर्ब कुठं करत आहे? व्हायोलेट आणि रेड कलरच्या स्पेक्ट्रममध्ये, राईट. आणि क्लोरोफिल विक प्युअरमध्ये इंडिगोच्या आसपास, म्हणजे इंडिगो आणि व्हायोलेट कलर जर असला तर मॅक्झिमम लाईट ॲब्झॉर्ब करतं आहे. कोणता? क्लोरोफिल बी. परत त्याची कॅपॅसिटी जसं पुढे जाते तसं कमी होत जाते. आणि परत रेड कलरच्या लाईटच्या आसपास, येलोविश आणि रेड कलरच्या लाईटच्या आसपास परत वाढते त्याची कॅपॅसिटी. कशाची? क्लोरोफिल बीची कॅपॅसिटी काय वाढते लाईट ॲब्झॉर्ब करण्याची, आणि परत त्याची कॅपॅसिटी कमी कमी होत जाते. आणि कॅरोटिनॉइडची सुद्धा कॅपॅसिटी फिग ब्युअरमधल्या ब्ल्यूपर्यंत, व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यूपर्यंत मॅक्झिमम कॅपॅसिटी दाखवत आहे. जसजसं पुढे कलर वेवलेंथ म्हणजे 500च्या पुढे वाढत जाते किंवा ब्ल्यूइश कलर वाढत जातो, तसं त्याची कॅपॅसिटी कमी कमी होत जाते. आणि हे बाकीचे येलो रेड कलरमध्ये त्याची कॅपॅसिटी एकदम झिरो झालेली असते कॅरोटिनॉइडची, राईट. याच्यामध्ये आपलं क्लोरोफिल हे काय? नेसेसरी पिगमेंट, आणि हे क्लोरोफिल बी, कार्टिनॉइड्स, झॅन्थोफिल हे काय? आपले ॲसेसरी पिगमेंट्स. हे बघा, हेच दाखवलंय आपलं कोणतं आहे? क्लोरोफिल. याला काय? जी आपली स्ट्रेट लाईन आहे, राईट, ही लाईन कंटिन्यू लाईन, एकदम कंटिन्यूड लाईन, जिच्यात डॉट नाही ती आपली काय आहे? क्लोरोफिल एसाठी. हे बघा, हे आपले व्हायोलेट कलर आणि थोडे इंडिगो कलरमध्ये मॅक्झिमम पीक दाखवत आहे, राईट. त्याच्यानंतर कमी होत जातं आहे. परत हे रेड कलरमध्ये बघा मॅक्झिमम पीक दाखवत आहे. मॅक्झिमम याचं प्रकाश ॲब्झॉर्ब करतं आहे, म्हणजे लाईट ॲब्झॉर्ब करतं आहे. कोणत्या कलरचं? व्हायोलेट आणि हे आपलं रेड कलरचं. आणि क्लोरोफिल बीचं थोडं पलीकडं जातं आहे. जे जाड जाड डॉट्स आहेत ना, हे आपलं क्लोरोफिल बी आहे, हे वालं. ह्याच्यामध्ये काय होतं आहे? मॅक्झिमम पीक इंडिगो कलरमध्ये दाखवत आहे आणि त्याच्यानंतर रेड कलरमध्ये, राईट. आणि बीटा कॅरोटीन म्हणजे आपलं कॅरोटिनॉइड, हे जे आपलं आहे ना, हे सगळं स्मॉल डॉटेड लाईन, हे आपली कॅरोटिनॉइड. हे येलो कलरपर्यंत येऊन याची कॅपॅसिटी झिरो होऊन जाते. हे बाकीच्या कलरमध्ये, येलोपर्यंतच्या कलरमध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी दाखवतं. विक ब्युअर माहिती आहे ना, व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू हे कलरमध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी दाखवतं. पण जसं येलो कलरच्या आसपास येत जात आहे तसं याची कॅपॅसिटी कमी होत जाते. हे बघा, 350 ते 400पर्यंत कोणता कलर आहे? म्हणजे आपल्याला जर 350 to 400पर्यंत आपल्याला जर लाईट भेटत असला या वेवलेंथचा, तर त्या वेवलेंथमध्ये कोणता कलर आपल्याला दिसतो? फक्त व्हायोलेट कलरमध्ये, व्हायोलेट कलर. 400 to 450मध्ये कोणता कलर आहे आपला? इंडिगो कलर, राईट. पुढं 450 ते 500मध्ये कोणता कलर आहे आपला? ब्ल्यू कलर. हे पुढं येलोविश कलर, राईट. पुढं रेड होत जातो, 600, 650, 700पर्यंत आपले रेड कलर दिसतात, रेडचे पॅटर्न दिसतात, राईट. द वेवलेंथ ॲट विच देअर इज मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन ऑफ क्लोरोफिल ए, दॅट इज ब्ल्यू अँड रेड रिजन. क्लोरोफिल ए कुठं होतं आहे? हे आपलं ब्ल्यू आणि रेड रिजन, व्हायोलेट आणि किंवा ब्ल्यूमध्ये, म्हणजे व्हायोलेटच्या थोडं पुढं इंडिगो आणि ब्ल्यूमध्ये जास्तीत जास्त ॲब्झॉर्प्शन होतं आहे. रेड रिजन ऑल्सो शोज हायर रेट ऑफ फोटोसिंथेसिस, म्हणजे ज्या कलरमध्ये आपलं ज्या मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन होईल, कोणते आपले हे व्हायोलेट, इंडिगो आणि ब्ल्यू कलरमध्ये, जिथं आपला क्लोरोफिल हे लाईट जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब करतो, राईट. तिथं आपलं म्हणजे जिथं लाईट जास्त ॲब्झॉर्ब होईल तिथं फोटोसिंथेसिससुद्धा जास्त होईल, राईट. हेन्स इट कन्क्लूड दॅट क्लोरोफिल इज द चीप पिगमेंट असोसिएट विथ फोटोसिंथेसिस. याच्यावरून आपल्याला काय दिसतंय? फोटोसिंथेसिससाठी आपल्याला कशाची गरज आहे? जास्ती मॅक्झिमम गरज कशाची? क्लोरोफिल एची. आता आपण बघणार आहोत लाईट रिॲक्शनबद्दल. लाईट रिॲक्शन काय आहे? जी लाईटवर डिपेंड आहे त्याला आपण काय म्हणतो? लाईट रिॲक्शन, राईट. आणि याच्यामध्ये
दोन फोटो सिस्टीम असतात. याच्यामध्ये लाईट LHC असतात, राईट. LHC फोटोसिंथेसिससाठी कशाची गरज असते? LHC. LHCचं फुल फॉर्म काय? लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स जे लाईटचा उपयोग करतात, म्हणजे हार्वेस्ट करतात, राईट. लाईट हार्वेस्ट करतात, त्याचे कॉम्प्लेक्स बनलेले असतात. ते दोन टाईपचे असतात. त्याला फर्स्ट कॉम्प्लेक्स काय आपला फोटो सिस्टीम 1 आणि सेकंड कॉम्प्लेक्स असतो तो त्याला आपण काय म्हणतो? फोटो सिस्टीम 2, राईट. फोटो सिस्टीम आणि त्याच्यामध्ये दोन टाईपचे रिॲक्शन होतात, एक सायक्लिक रिॲक्शन आणि एक नॉन सायक्लिक रिॲक्शन. सायक्लिक रिॲक्शन काय राहते? ज्याच्यामध्ये आपला इलेक्ट्रॉन जो आपला क्लोरोफिलपासून जो इलेक्ट्रॉन निघतो तो वापस परत त्याच्याकडे वापस येतो, राईट. म्हणजे एक सायकल पुरी झाली, निघलेला इलेक्ट्रॉन परत त्याच्याकडे वापस आला क्लोरोफिलकडे. म्हणजे बघा, लाईटमुळं काय होतं? क्लोरोफिल एक्सायटेड होऊन जातो, राईट. एक्सायटेड स्टेटमध्ये पोहोचतो आणि त्याच्यामधून एक इलेक्ट्रॉन रिलीज होतो, 2 इलेक्ट्रॉन रिलीज होतात तसे, आणि ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडे जातं. हे फोटो सिस्टीम 1 मध्ये होतं आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं? ते इलेक्ट्रॉन शेवटी सगळी प्रक्रिया पूर्ण करून क्लोरोफिलकडे वापस येतो, त्याला आपण काय म्हणतो? सायक्लिक रिॲक्शन. आणि जर हा इलेक्ट्रॉन निघालेले इलेक्ट्रॉन परत त्याच्याकडे आला नाही तर त्याला काय म्हणतो आपण? नॉन सायक्लिक रिॲक्शन. या क्लोरोफिल ए पासून निघालेले इलेक्ट्रॉन जर त्याच्याकडं सगळी प्रक्रिया पूर्ण करून वापस आला तर त्याला आपण काय म्हणतो? सायक्लिक रिॲक्शन. आणि क्लोरोफिलपासून निघालेले इलेक्ट्रॉन जर वापस त्याला भेटला नाही, त्याच्याकडे परत आला नाही, तर त्याला काय म्हणणार आपण? नॉन सायक्लिक रिॲक्शन, राईट. आणि जी सायक्लिक रिॲक्शन आहे ते कशामध्ये होते? आपली फोटो सिस्टीम 1 मध्ये. आणि जी नॉन सायक्लिक रिॲक्शन आहे ती कशामध्ये होते? फोटो सिस्टीम 1 प्लस फोटो सिस्टीम 2 या दोन्ही मिळून कोणती होते? नॉन सायक्लिक रिॲक्शन, राईट. फोटो सिस्टीम 1 मध्ये फक्त म्हणजे फोटो सिस्टीम 1 मध्ये काय होतं? सायक्लिक रिॲक्शन होते. आणि फोटो सिस्टीम 1 प्लस 2 मध्ये काय होतं? डार्क रिॲक्शन, नॉन सायक्लिक रिॲक्शन, राईट. ज्याच्यामध्ये एकदा निघालेला इलेक्ट्रॉन परत येत नाही, त्याला काय म्हणतो आपण? नॉन सायक्लिक रिॲक्शन. हे बघा, इथं काय दिलं आहे आपलं? क्लोरोफिल ए हे आपलं फोटो सिस्टीम 1. हे आपण काय बघतोय? सायक्लिक रिॲक्शन, राईट. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, राईट. जे कशामध्ये होतं आहे? फोटो सिस्टीम 1 मध्ये. आपण काय बघतोय? सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, राईट. याच्यामध्ये काय होतं? हे आहे आपलं क्लोरोफिल ए जे सेंटरला आहे, आणि याच्या आजूबाजूला काय आहेत? ॲसेसरी पिगमेंट आहेत सगळे. क्लोरोफिल ए काय आपलं नेसेसरी पिगमेंट, आणि बाकीचे काय आहेत? ॲसेसरी पिगमेंट. त्याच्यामध्ये काय येतं? क्लोरोफिल बी, अजून झॅन्थोफिल, कॅरोटिनॉइड, हे सगळे आपले नेसेसरी पिगमेंट. ज्यावेळेस लाईट येतो, राईट, सनलाईट येतो, ते काय होतं? या ॲसेसरी पिगमेंटवर पडणार, राईट. आणि ते नंतर कशात जाणार? ते कशाकडे पाठवणार ॲसेसरी पिगमेंट? या क्लोरोफिल एकडे. ज्यावेळेस हा लाईट क्लोरोफिल एकडे येतो, त्याच्यामुळे काय होतं? हे क्लोरोफिल ए एक्सायटेड स्टेटमध्ये पोहोचतं. ज्यावेळेस हे एक्सायटेड स्टेटमध्ये पोहोचतं त्यावेळेस काय करतं? 2 इलेक्ट्रॉन रिलीज करून टाकतं, राईट. हे 2 रिलीज झालेले इलेक्ट्रॉन कुठं पोहोचतात? प्रायमरी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडे पोहोचतात. मग तिथून काय होतात? हे 2 इलेक्ट्रॉन हे जे आपलं फेरोटॉक्सिन आहे त्याच्याकडे पोहोचतात. इथं काय होतं? आपलं ADP पासून ATP तयार होतं. ATP काय आहे आपलं? ॲडेनोसिन डायफॉस्फेट. याच्यापासून काय करतो आपण तयार? फेरोटॉक्सिन काय तयार करतं? ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट, राईट. इथं 2 फॉस्फेट आहेत, इथं 3 फॉस्फेट आहेत, राईट. हे कुठं तयार होतं आहे? फेरोटॉक्सिनकडे. नंतर हेच 2 इलेक्ट्रॉन हे जातात प्लास्टोक्विनॉनकडे, राईट. प्लास्टोक्विनॉनकडून कुठं जाणार? सायटोसायनिनपर्यंत. सायटोसायनिनकडं काय होतं? परत ADP पासून ATP तयार होतात, राईट. कोणत्या कोणत्या ठिकाणी ATP तयार झालेत? फेरोटॉक्सिनजवळ ADP पासून ATP तयार झाले, आणि सायटोसायनिनजवळ ADP पासून ATP तयार झाले. नंतर हे कुठं जाणार? प्लास्टोसायनिनकडं, राईट. हे 2 इलेक्ट्रॉन. आणि प्लास्टोसायनिनपासून रिटर्न कुठं जाणार? आपल्या क्लोरोफिल एकडं. आता इथून गेलेले इलेक्ट्रॉन परत इथंच आले, राईट, रिटर्न. त्याच्यामुळे ही काय झाली? आपली एक सायकल तयार झाली. सायकल कंप्लीट झाली, तयार नाही झाली म्हणजे कंप्लीट झाली. त्याच्यामुळं आपण याला काय म्हणतो आपण? सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, राईट. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. याच्यामध्ये काय होतं? जे निघालेले इलेक्ट्रॉन आहेत क्लोरोफिल एकडून
ते परत आपल्या क्लोरोफिल इकडे वापस येतात, राईट. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आणि जर हे परत नसते आले तर याला आपण काय म्हणलो असतो, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आता हे कुठं होतं, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन कुठं घडून येतं, ते फक्त फोटो सिस्टीम 1 मध्ये घडून येतं, राईट. आणि जे कुठं प्रेझेंट असते, ही जी आपली फोटो सिस्टीम 1 किंवा PS1 स्टोमन लॅमेलेमध्ये प्रेझेंट असते, त्याच्यामध्येच हे घडून येतं, राईट. याच्यामध्ये लाईटचा वापर करून आपण काय करतो, ADP पासून ATP बनवतो, राईट. आपण लाईटचा वापर करतो आणि तिथून ADP पासून ATP बनवतो, राईट. आणि जे क्लोरोफिलपासून निघालेले इलेक्ट्रॉन आहेत ते परत ह्या क्लोरोफिलकडे वापस येतात. ही एक आपली सायक्लिक फोटोफॉस्फोरायलायझेशनची एक प्रोसेस आहे. लाईट रिॲक्शन. Light reaction or the photochemical phase include light absorption, water splitting, oxygen release and formation of high energy chemical intermediates ATP plus NADHP. लाईट रिॲक्शनमध्ये काय होतं, त्याच्यामध्ये लाईट ॲब्झॉर्ब होतं आणि वॉटर स्प्लिटिंग होतं. म्हणजे वॉटरला स्प्लिट केलं जातं, कशामध्ये, H आणि O मध्ये, आणि 2 इलेक्ट्रॉन रिलीज केले जातात, राईट. H प्लस 2 हायड्रोजन तयार होतात आणि 1 ऑक्सिजन तयार होतो आणि 2 इलेक्ट्रॉन रिलीज होतात, आणि नंतर ऑक्सिजन रिलीज केले जातो. अँड फॉर्मेशन ऑफ हाय एनर्जी केमिकल इंटरमिडिएटरीज ATP आणि NADHP. आणि काय बनतं, ATP आणि NADHP बनतं, राईट. याच्यामध्ये काय काय होतं, लाईट रिॲक्शनमध्ये काय होतं, लाईट ॲब्झॉर्ब केलं जातं, वॉटर स्प्लिट केलं जातं, राईट, ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये, आणि 2 इलेक्ट्रॉनमध्ये इलेक्ट्रॉन रिलीज होतात त्याच्यातून. आणि फॉर्मेशन ऑफ हाय एनर्जी केमिकल इंटरमिडिएटरीज, कोणते ATP आणि NADHP बनवले जातात, राईट. याच्यामध्ये काय, सेव्हरल प्रोटीन कॉम्प्लेक्सेस इन्व्हॉल्व इन दिस प्रोसेस. द पिगमेंट आर ऑर्गनाइज्ड इनटू 2 डिस्क्रीट फोटोकेमिकल लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्सेस, राईट. हे पिगमेंट काय करतात, हे पिगमेंट कशात ऑर्गनाइज केले जातात, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्सेसमध्ये. कोणते कॉम्प्लेक्सेस आहेत, फोटो सिस्टीम 1 जिला आपण काय म्हणतो PS1, आणि फोटो सिस्टीम 2 जिला आपण काय म्हणतो PS2. दीज आर नेम्ड इन द सिक्वेन्स ऑफ देअर डिस्कवरी. हे PS1 PS2 कशानुसार नेम केलेत, जसे त्यांची डिस्कवरी झाली याच्यावर, नाही का. हे PS1 म्हणजे याचं आधी काम होत आहे, किंवा फोटो सिस्टीम 2 जी हे नंतर कामात येत आहे, असं काही नाही आहे. फक्त त्यांची डिस्कवरी एकाची आधी झाली आणि एकाची नंतर झाली, याच्यामुळे यांना PS1 आणि PS2 नाव दिलं आहे. ज्यावेळेस एकाचीच डिस्कवरी झाली त्याला आपण काय म्हणतो, तो फोटो सिस्टीम फक्त. ज्यावेळेस दोघांची डिस्कवरी झाली त्यामुळे आपल्याला नाव द्यावं लागलं. ज्याची आधी डिस्कवरी झाली होती त्याला आपण काय म्हणतो, फोटो सिस्टीम 1, आणि ज्याची नंतर डिस्कवरी झाली त्याला आपण काय म्हणतो, फोटो सिस्टीम 2. याला शॉर्टमध्ये काय म्हणतो, फोटो सिस्टीम 1ला PS1, आणि फोटो सिस्टीम 2ला शॉर्टमध्ये काय म्हणतो, PS2. The LHC, light harvesting complexes, are made up of hundreds of pigment molecules bound to protein, right. नंबर ऑफ पिगमेंट मॉलिक्युल्स. पिगमेंट कोणते आहेत आपले, क्लोरोफिल A, B, त्याच्यानंतर आपलं झॅन्थोफिल, कॅरोटिनॉइड्स, हे जे आहेत ते आपले पिगमेंट मॉलिक्युल. हे कशाला बाउंड केलेले असतात, प्रोटीनला, राईट. हंड्रेड्स ऑफ बाउंड केलेले असतात LHC मध्ये. Each photosystem has all the pigment except one molecule of chlorophyll A forming a light harvesting system, also called antenna, right. प्रत्येक फोटो सिस्टीमला आपण काय म्हणतो, जे आपलं क्लोरोफिल एच्या आजूबाजूला पिगमेंट आहेत ते सगळ्या याला काय म्हणतो आपण, अँटेना म्हणतो, राईट. लाईट रिॲक्शनमध्येच आता, दिस पिगमेंट हेल्प टू मेक फोटोसिंथेसिस मोर एफिशियंट बाय ॲब्झॉर्बिंग डिफरंट वेवलेंथ्स ऑफ लाईट. आपल्याला काय माहिती आहे, आपलं जे क्लोरोफिल ए ते सगळ्या वेवलेंथमध्ये काम करू शकत नाही, ते 400च्या थोडं पुढं काम करत आहे आणि 700च्या अलीकडं, 700 आणि 680च्या आसपास काम करत आहे, राईट. त्याच्यामुळे बाकीचे जे आपले वेवलेंथ्स आहेत ते आपल्या काही कामाचे नाहीत. तर मग ह्या पिगमेंट काय करतात, जे ॲसेसरी पिगमेंट आहेत क्लोरोफिल एच्या आसपास ठेवलेले, आपण ते ब्ल्यू कलरमध्ये बघितलेत ना, क्लोरोफिल एच्या आसपास होतं, ते काय करतात, बाकीचे जे लाईट आहे, ज्या वेवलेंथ आहे ते ॲब्झॉर्ब करून टाकतात. द सिंगल क्लोरोफिल ए मॉलिक्यूल फॉर्म्स अ रिॲक्शन सेंटर, राईट. जे आपलं सिंगल क्लोरोफिल ए मॉलिक्यूल आहे, जे बाकीचे ब्ल्यू कलरचं सोडून जे आपलं सिंगल क्लोरोफिल ए मॉलिक्यूल होतं ना, त्याला काय म्हणतो आपण, रिॲक्शन सेंटर म्हणतो, राईट.
द रिॲक्शन सेंटर इज डिफरंट इन बोथ द फोटो सिस्टीम. जे रिॲक्शन सेंटर आहे ते दोन्ही फोटो सिस्टीममध्ये वेगवेगळं आहे, राईट. इन PS1 the reaction center chlorophyll A has an absorption peak of 700 नॅनोमीटर. जर फोटो सिस्टीम 1 आहे आपण आत्ता बघितलं, त्याच्यामध्ये जे क्लोरोफिल ए आहे ते फक्त कोणतं लाईट ॲब्झॉर्ब करतं 700 नॅनोमीटरची, हेन्स कॉल्ड P700, राईट. ते फक्त 700 नॅनोमीटरच्या वेवलेंथमध्ये काम करतं, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो P700. while PS2 it has absorption maximum at 680 nanometer and is called P680, राईट. याच्यामध्ये काय होतं फोटो सिस्टीम 2 मध्ये त्याची ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कोणती, मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन कुठं करतं 680 नॅनोमीटरमध्ये, राईट. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो P680. ऑल्सो कॉल्ड सायक्लिक फोटोसिंथेसिस. सायक्लिक फोटोसिंथेसिस कोणतं आहे आपलं, जे PS1 करतं ते झालं आपलं सायक्लिक फोटोसिंथेसिस, राईट. सायक्लिक जे बाकीचे पिगमेंट्स आहेत क्लोरोफिल एच्या आसपास ते काय करतात, जे बाकीचे वेवलेंथ आहे जे क्लोरोफिल एला गरजेचे नाही आहेत ते सगळे ॲब्झॉर्ब करून टाकतात, राईट. आणि जे आपलं सिंगल क्लोरोफिल ए मॉलिक्युल आहे, राईट, त्याला आपण काय म्हणतो रिॲक्शन सेंटर. आणि रिॲक्शन सेंटर काय आहे, दोन्ही फोटो सिस्टीममध्ये वेगवेगळं आहे. फोटो सिस्टीम 1 मध्ये काय पीक कोणतं आहे, म्हणजे जास्तीत जास्त ॲब्झॉर्प्शन कधी करतं, ज्यावेळेस त्याच्यावर 700 नॅनोमीटरची लाईट पडते त्यावेळेस, राईट. आणि फोटो सिस्टीम 2 मध्ये ते मॅक्झिमम ॲब्झॉर्ब कधी करतं क्लोरोफिल ए, फोटो सिस्टीम 2चं क्लोरोफिल ए मॅक्झिमम ॲब्झॉर्ब कधी करतं, ज्यावेळेस त्याला 680 नॅनोमीटरची वेवलेंथ भेटते त्यावेळेस ॲब्झॉर्ब करतं, राईट. PS1 काय फॉर्म करतं आपलं सायक्लिक फोटो सिस्टीम, सायक्लिक फोटो फॉस्फोरायशन किंवा सायक्लिक फोटोसिंथेसिस, राईट. आणि PS1 प्लस PS2 मिळून काय बनवतात आपलं नॉन सायक्लिक फोटोसिंथेसिस प्रोसेस, राईट. आता आपण काय बघणार डायरेक्ट रिॲक्शन. डायरेक्ट रिॲक्शनमध्ये कोणते कोणते फोटो सिस्टीम इन्व्हॉल्व असतात, फोटो सिस्टीम 1 आणि फोटो सिस्टीम 2, राईट. याची रिॲक्शन कशी आहे, जे आपलं आपण बघितलं ना लाईट रिॲक्शनमध्ये फोटो सिस्टीम 1 मध्ये जी रिॲक्शन होते ना सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन त्याच्यासारखीच असते, फक्त याच्यामध्ये दोन्ही फोटो सिस्टीम इन्व्हॉल्व असतात. आणि काय होतं ही नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन आहे, एकदा जे इलेक्ट्रॉन रिलीज होतात ते वापस त्याच्याकडे येत नाही, राईट. काय होतं याच्यामध्ये इन फोटो सिस्टीम 2 द रिॲक्शन सेंटर क्लोरोफिल ए अब्झॉर्ब 680 नॅनोमीटर wavelength of red light causing electron to become excited and jump into the orbit further from atomic nucleus. याच्यामध्ये त्याच पद्धतीने होतं, फक्त हे काय आता फोटो सिस्टीम 2 मध्ये होते. ज्यावेळेस फोटो सिस्टीम 2च्या क्लोरोफिल एवर चे मॅक्झिमम कॅपॅसिटी कधी राहते, क्लोरोफिल एची फोटो सिस्टीम 2च्या 680 नॅनोमीटरची वेवलेंथमध्ये, राईट. ते कोणते वेवलेंथ राहते, रेड कलरची वेवलेंथ राहते, राईट. ज्यावेळेस ती वेवलेंथ ची लाईट ज्यावेळेस त्या फोटो सिस्टीमचं जे आपलं क्लोरोफिल ए त्याच्यावर पडते त्यावेळेस काय होतं, एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन काय होतात रिलीज होतात आणि ते कुठं जातात आपल्या प्रायमरी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरवर जातात. दिस इलेक्ट्रॉन आर पिक्ड अप बाय एन इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर विच पासेस देम टू एन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम सिस्टम ऑफ सायटोक्रोम. आपण बघितलं होतं ना आपल्या सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये ती एक चेन होते, PQ PC CY यांची एक चेन होते. तसंच याच्यात काय होतं, फोटो हे इलेक्ट्रॉन कुठं पिकअप केले जातात, जे आपले क्लोरोफिल इकडून निघले ते इलेक्ट्रॉन कुठं जातात, प्रायमरी फोटो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरवर जातात आणि तिथून ते एका इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनवर जातात, जी कशाची बनलेली असते, सायटोक्रोम्सची. दिस मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज डाऊनहिल इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन रिडक्शन और रेडॉक्स पोटेन्शियल स्केल. ही मुवमेंट कशी असते, डाऊनहिल असते, राईट. आपण बघितलं होतं ना इलेक्ट्रॉन कसे खाली खाली जातात, 2 इलेक्ट्रॉन PS1 मध्ये बघितलं होतं आपण सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन किंवा त्याला काय म्हणतो सायक्लिक फोटोसिंथेसिस. द इलेक्ट्रॉन आर नॉट युज्ड अप ॲज बाय पास थ्रू द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन बट दे आर पास्ड ऑन टू द पिगमेंट ऑफ फोटोसिस्टीम PS1. आता ते काय होतात, जे आपले PS2 कडून जे इलेक्ट्रॉन निघले ते PS2 कडे पास होणार, राईट. ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममधून जाणार आणि नंतर आपल्या PS2 कडे पास होणार आणि तिथून परत एक्साइटेड होऊन PS1 मध्ये आपण कोणती लाईट वापरतो 700 नॅनोमीटरची आणि तिथून परत ते एक्साइटेड होतात आणि ते नंतर परत आपल्या इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरवर जातात, जे आपले फोटो सिस्टीम 1ची त्याच्यावर, आणि तिथून ते परत त्याच इलेक्ट्रॉन चेनमध्ये जातात, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये जातात आणि तिथून ते
NADP पासून NADHP बनवतात, राईट. NADPH बनवतात, NADP पासून NADPH बनवतात, राईट. हे डायरेक्ट रिॲक्शन आपण आता पुढच्या याच्यामध्ये बघणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.